भारतीय सुरक्षा संस्थांकडून सक्रिय दहशतवाद्यांची यादी तयार, सूत्रांची माहिती। लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांची ही यादी, सीमेपलीकडून काम करणाऱ्या हँडलर्स, लॉन्चिंग कमांडरची ही यादीत नावं। सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर काश्मीरला मोठा फायदा, जम्मू काश्मीरमधील 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार। सिंधू करारामुळे 4 वर्षांपासून रखडले होते हे प्रकल्प। अटारी बॉर्डरवर सलग तिसऱ्या दिवशी शुकशुकाट, पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांची संख्या घटली। पहलगाम हल्ल्याचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, बाजारपेठेत बसवलेल्या एका सीसीटीव्हीत हल्ल्याची घटना कैद, व्हिडिओमध्ये पर्यटक पळत असल्याची दृश्य कैद। लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त, सुरनकोट जंगलातील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त, संयुक्त कारवाईत 5 आयईडी आणि इतर साहित्य जप्त। भारतानं पाणी रोखल्यावर चिनाब नदीच्या पाणी पातळीत मोठी घट, अनेक ठिकाणी चिनाब नदीचं पात्र कोरडं पडलं। भारताचा पाकविरोधात अजून एक कठोर निर्णय, भारतानं बगलिहार धरणातून चिनाब नदीचं पाणी थांबवलं, बगलिहार धरणातून पाकिस्तानात जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला। चिनाबचं पाणी रोखल्यानंतर भारत आता झेलमचंही पाणी रोखणार, पाकिस्तानच्या तोंडाला फेस आणणारा भारत सरकारचा आणखी एक निर्णय। आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक, भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक, बैठकीत दोन्ही पक्षांना सीमापार तणावावर विचार मांडण्याची संधी मिळणार। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी, पाकिस्तान लष्कराची रात्री सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक, पाक लष्करानं राजकीय पक्षांना वाढवलेल्या तणावाची माहिती दिली, युद्धाच्या भीतीनं पाकिस्तान घाबरला। भारतीय हवाई दल आता उच्च तंत्रज्ञान असलेलं HAPS अर्थात हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टम खरेदी करणार। यासाठी संरक्षण मंत्रालयानं 3 HAPS प्लॅटफॉर्मसाठी रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन म्हणजेच RFI जारी केली आहे। भारताकडून शांततेत आपल्या शत्रूंना संपवण्याचा प्रयत्न, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांची प्रतिक्रिया। भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाकिस्तानी सैन्याकडून सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरमधील जेलवर हल्ल्याची भीती, श्रीनगर सेंट्रल जेलवरही हल्ल्याची भीती, सूत्रांची माहिती, जेल आणि परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली। राजौरी पूंछ पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असल्याचा NIAला संशय, राजौरी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांची NIAकडून नुकतीच चौकशी, दोघांना पहलगाम हल्ल्याच्या नियोजनाची पूर्व माहिती असल्याचा संशय आहे। परमेश्वरन अय्यर यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत तात्पुरते कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती, पाकिस्तानला $1.3 अब्ज मदतीचा निर्णय घेण्यासाठी होणाऱ्या बैठकीपूर्वी परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती। जर्मनीच्या स्टुटगार्टमधील भारतीय समुदायाकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शांतता एकता मार्च, भारतीय समुदायाच्या 300हून अधिक सदस्य मार्चमध्ये सहभागी, हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली। ऑपरेशन ब्लू स्टार काँग्रेसची चूक होती, पक्षाकडून 80च्या दशकात झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार, घटनेवेळी राजकारणात नव्हतो तरी जबाबदारी घ्यायला तयार, एका शीख विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींची प्रतिक्रिया। अजित पवार भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत, भाजपमध्ये विलीन झाल्यावर अजित पवार कदाचित सीएम होऊ शकतात, अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा टोला। काँग्रेस फोडा, काँग्रेस रिकामी करा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश, काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार, तुम्ही घाबरू नका, बावनकुळेंचं पुण्यातील पदाधिकारी बैठकीत वक्तव्य। थोडी जरी लाज असती तरी बावनकुळेंनी काँग्रेस फोडा असं बोललं नसतं, आजच्या भाजपनं इतर पक्ष फोडून स्वतःच्या पक्षाला सूज आणली, संजय राऊतांचा बावनकुळेंवर निशाणा। शिंदे फडणवीसांना सीएम मानायला तयार नाहीत, शिंदे स्वतःला भावी मुख्यमंत्री मानतात, राऊतांची टीका, तर शिंदेंनी अजूनही स्वतःला माजी सीएम म्हणून स्वीकारलेलं नाही, अजित पवारांच्या कार्यक्रमावरून राऊतांचा शिंदेंना टोला। 3 चाकी रिक्षामधलं एक चाक केव्हा गळून पडेल सांगता येणार नाही, खासदार कल्याण काळे यांचा महायुती सरकारला टोला, अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याबाबतच्या वक्तव्यानंतर काळेंचा टोला। पनवेल उरण मतदारसंघातील शेकाप आणि महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर, शेकाप नेते JM म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, शेकापमधील काही नेते आमच्याकडे लक्ष देत नाही, म्हात्रेंची खंत। काँग्रेसकडून परभणीत सद्भावना पदयात्रेच्या सांगता समारंभासाठी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन, मेळाव्याला रमेश चन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, नितीन राऊत उपस्थित राहणार।
मुंबईत फुले चित्रपटाचं शरद पवार गटाकडून स्पेशल स्क्रीनिंग, महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार. पुरंदर विमानतळाला होणाऱ्या विरोधाबाबत आज बावनकुळे बैठक घेणार. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन. बावनकुळे आंदोलकांशी चर्चा करणार. चर्चेनंतर पत्रकार परिषद घेणार. अक्षय शिंदे चकमक प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका. उच्च न्यायालयानं संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. भारतीय निवडणूक आयोग आता अधिक स्मार्ट होणार. निवडणूक आयोगाचे 40 मोबाईल ॲप्स आता एकाच प्लॅटफॉर्मवर निवडणूक संबंधित कामासाठी मोठा उपयोग होणार. 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा 12वीचा निकाल जाहीर. यावर्षी 12वीचा निकाल 91.88%. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर. 12वीच्या निकालात यंदाही कोकण विभागाची बाजी. अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल. एका नवोदित अभिनेत्रीच्या तक्रारीवरून चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा. लग्न करण्याचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा अभिनेत्रीचा आरोप. नाशिक जिल्ह्यात मालेगावसह ग्रामीण भागात लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे येण्यास सुरुवात. 1500 रुपये खात्यात आल्यानंतर लाभार्थी महिला वर्गाकडून समाधान व्यक्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महिलांनी आभार मानले. शिरसोडी कुगाम पुलामुळे इंदापूरची बाजारपेठ 5 पटीनं वाढणार. राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंनी विश्वास व्यक्त केला. इंदापूरमधील कार्यक्रमात मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये भाजपच्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी कायम. जिल्हा नियोजन समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या विकास निधीचं समान वाटप करावं. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला पावसासह गारपिटीचा इशारा. कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 5 दिवस उन्हाळी पावसाची शक्यता. पुण्यात उद्यापासून काही ठिकाणी पावसाची शक्यता. शहरात पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण. पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट. उत्तराखंडच्या टेहरी जिल्ह्यातील कॅम्प्टी परिसरात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे कॅम्प्टी धबधबा भरून वाहू लागला. पोलिसांनी पर्यटकांना कॅम्प्टी धबधब्याजवळ जाण्यापासून रोखलं. राज्यात तापमानाचा पारा 40शी पार. 2 महिन्यात मार्चच्या तुलनेत एप्रिल महिना सर्वाधिक तापदायक. विदर्भात सर्वाधिक तापमान आणखी वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्यातील 2997 प्रकल्पात 33% पाणी शिल्लक. 19 जिल्ह्यात 936 टँकर्सनं पाणी पुरवठा. 758 गावं आणि 2257 गावांना भीषण पाणी टंचाई. बीड शहराला 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा. 2 दिवसांपूर्वी सोडलेलं पाणी गढूळ आल्यानं महिला संतप्त. पाणी वेळेत मिळत नसल्यानं भर उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 154 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत घट. अंदाजाआधीच टँकरने पाणी पुरवठा सुरू झाल्यानं नियोजन चुकलं. जळगावच्या एरंडोल तालुक्याची लाईफलाईन. अंजनी धरणात 31% पाणीसाठा. शिल्लक पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव. नांदेड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा केळी बागांना फटका. केळीच्या बागा सुकल्यानं केळी उत्पादक संकटात. 800 रुपये प्रति क्विंटल दरानं केळीची विक्री. तोडणीचाही खर्च निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. नाशिकच्या मालेगावात अजंग शिवारात शेतकऱ्याचं मिरचीचं पीक पाण्याअभावी सुकलं. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. कोल्हापूरच्या इचलकरंजीत जुन्या वादातून 2 गटात तुफान राडा. घराची तोडफोड करत तुंबळ हाणामारी. दोन्ही गटातील 12 ते 14 आरोपींवर गुन्हा दाखल. सोलापूरच्या करमाळ्यातील देवळालीत ग्रामपंचायतीच्या विकास कामात 96 लाखांचा अपहार. ग्रामसेवकासह तत्कालीन सरपंचावर गुन्हा दाखल. बीडमध्ये पुतण्याकडून चुलतीला काठीनं मारहाण. पाणी भरण्यासाठी विहिरीवरील मोटार चालू केल्यानं मारहाण केल्याची माहिती. अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. डोंबिवलीतील विक्रांत पॅलेस आणि स्वीट ड्रीम्स बारवर पोलिसांचा छापा. बार मालकासह एकूण 30 जणांवर गुन्हा दाखल. 14 महिला गायिका, 11 ग्राहकांवर देखील गुन्हा दाखल. अमरावतीच्या बडनेऱ्यात खुलेआम अवैध मटका आणि जुगार अड्डे सुरूच. मटका खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बडनेऱ्यातील आठवडी बाजारात चालतात अवैध धंदे. एमडी ड्रग्ज प्रकरणात आणखी 3 जणांना अटक. जळगावच्या शहर पोलीस ठाण्यात फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल. आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. बुलढाण्यात भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. देशमुखांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा. हत्येचा संशय. पंकज देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव. मुंबईच्या पेडर रोडवरील नाना चौकात असलेल्या एका शोरूमला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. शोरूम मात्र जळून खाक.
छत्रपती संभाजीनगरच्या निशा बाफना कॅपिटल इमारतीला आग. आगीत आदित्य बिर्ला कार्यालय जळून खाक. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील साटेली भेडशी भागातील अनधिकृत मदरशावर बुलडोजर. काही दिवसांआधी मदरशामधून अवैध हत्यारं सापडली होती. बिहारमधून आलेल्या मुस्लिम धर्मगुरू मुलांना प्रशिक्षण देत होते.